हरि ओम. आज शुक्रवार 11 जुलै आषाढ 2025 शक 1947. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह. ऐकूया. सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरता एकेका खात्याकडे एक कामगिरी सोपवलेली असते. कायद्याला धरून जोपर्यंत ते खातं आपलं काम करीत असतं तोपर्यंत सरकार त्या ढवळाढवळ करीत नाही. फक्त क्वचित प्रसंगी किंवा विशेष कारणामुळेच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करतं आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणतो. अगदी तोच नियम इथेही लागू आहे. प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे खातं आहे आणि त्याचा संबंध देहापुरताच असतो. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात. सत्पुरुष होता होईल तो त्यात ढवळाढवळ करत नाही. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरता जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करेल, पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते. आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असं वागणं जरुरीचं आहे. हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनेबद्दल शंका घेणं. दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधलं, मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणं. आणि तिसरं, सांगितलेल्या साधनेपेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणं. थोडक्यात एकदा संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने पण घडतायत अशी भावना ठेवून आपलं कर्तव्य करणं. त्याने सांगितलेल्या साधनेत एकनिष्ठेने राहणं हाच खरा मार्ग आहे. संतांच्या देहाकडे पाहण्याचं कारण नाही. त्याचा देह आमचे काम करीतच नाही. तो परमात्मा स्वरूप आहे ही जी आपली भावना ती आपले काम करते. बरं, संत अत्यंत दयाळू असतात. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो आणि म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असं दिसलं तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो. आणि म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नाही. सत्पुरुषाला त्याच्या लक्षणावरून ओळखता येणार नाही. पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणं असतात त्यांच्या पलीकडे संत असतो. त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडं तरी भगवंताचं प्रेम आवश्यक आहे. भगवंताचं प्रेम हे एक मोठं वेड आहे. ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा. भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही. हरिओम. हरिओम. तसे हरिओम.